कधी कधी आयुष्यात असा क्षण येतो जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं. दुःख, अपयश, नाती आणि आर्थिक अडचणी आणि एकटेपणा पण. या सगळ्यांचा एवढा भार वाढतो की जगण्याची इच्छाच मरून जाते. पण थांबा, आज जे कायमचं वाटते ते नेहमीच कायम राहणार नाही. काळ बदलतो, परिस्थितीही बदलते आणि माणसंही बदलतात. एक अपयश म्हणजे तुमचं संपूर्ण आयुष्य तर नाही. एका व्यक्तीने साथ सोडली म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. आज तुमच्या डोळ्यात अश्रू असतील, पण उद्या त्याच डोळ्यात आनंदही असू शकतो. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याशी तुमच्या आई वडिलांच्या, मित्रांच्या, तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींच्या असंख्य आठवणी जोडलेल्या आहेत. तुम्ही त्यांच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे आहात. मदत मागणं ही काही कमजोरी नाहीये, उलट ही धैर्याची खूण आहे. विश्वासू व्यक्तीशी बोला, कुटुंबातील सदस्याशी बोला, मित्राशी बोला आणि एक संवाद साधा. लक्षात ठेवा, रात्र कितीही काळी असली तरीही सूर्योदय हा वेळेतच होतो. तुमची गोष्ट अजून संपलेली नाहीये. तुमची एक कहाणी अजून तुमच्या आयुष्याची संपलेली नाहीये. कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर अध्याय अजून लिहायचाच बाकी असेल. म्हणून स्वतःला एक संधी द्या. एक दिवस आणखी जगा, एक पाऊल पुढे टाका. सगळं विसरून आनंदाने जगा. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानून जगा. कारण तुमचं आयुष्य खूप मौल्यवान आहे. तुमचं अस्तित्व महत्त्वाचं आहे आणि या जगाला तुमची खूप गरज आहे.